मिरजेत एसटी बस चालक आणि कंडक्टरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून प्रसंगावधान राखत पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 2 हल्लेखोरांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरातील मार्केट यार्ड गेट समोर रात्रीच्या सुमारास 2 इसम धारदार कोयता हातात घेऊन एका एसटी बस समोर आले। बस रस्त्यात थांबवून त्यांनी बसचे कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर धारदार कोयत्याने वार केला। त्यानंतर एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांनाही मारहाण करण्यात आली। याचवेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते। त्यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही हल्लेखोरांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांकडे धारदार हत्यारे असूनही कोंडिबा सरगर यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार कोयत्याने वार करून पोलीस कॉन्स्टेबल सरगर यांनाही गंभीर जखमी केला। मात्र जखमी अवस्थेतही सरगर यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून मिरज आगारातही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकानी आणि पोलीस अंमलदार धनंजय शिवाजी घुबडे यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अब्दुल रहमान अख्तर पटेल हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। दुसरा आरोपी सैफुल्ला अख्तर पटेल हा मिरज परिसरातील रहिवासी आहे। या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत हल्लेखोरांना पकडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अभिजित शिंदे यांचा रिपोर्ट। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट जे असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीवघेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे। अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।